लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या जे गौरवबाज आंबवडी टीम. योगेशभाई भोसले प्रतिष्ठान आयोजित व्हीव्हीपी चषक 2022 पर्व वामनजी परशुराम भोसले साहेब यांच्या प्रमित स्मृतीचे अभिवादन करून ही स्पर्धा आपण पाहता. कारण आमचे दिनेशजी भोसले साहेब नक्कीच त्यांच्या पिताश्रीला इथून मात्र त्यांच्या नावाला उजाळा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. भाजपा शहर उपाध्यक्ष आमचे दिनेशजी भोसले साहेब यांच्या व्यासपीठावरती आमच्यासोबत जॉईंट आहेत. प्रथम पारितोषिक या स्पर्धेत आपण पाहतोय रोख रक्कम 50,000 रुपये व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये व आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 12,500 व आकर्षक चषक. चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये व आकर्षक चषक. पाचवं पारितोषिक देखील आपण पाहू शकता नक्कीच 10,000 रुपये व आकर्षक चषक. मालिकावीरसाठी एलईडी स्मार्ट टीव्ही आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज कूलर. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज देखील आपण पाहता. नक्कीच घोरपडे मैदान आपण पाहू शकता. या मैदानावरती ही स्पर्धा आपण पाहता आणि स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामधील दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहता. एका बाजूला श्री गणेश माडकेवली आणि दुसऱ्या बाजूला जय गौरवबाज आंबेवडी टीम. दोन ताकदवर टीम मध्ये लढत आपण पाहू शकता. एका बाजूला बनगड विभागातील एक संघ तर दुसऱ्या बाजूला बदलापूर विभागातील एक संघ आपण पाहतो. नक्कीच आजच्या दिवसाचा विचार केला तर एक सामना इथून मात्र जिंकला होता सकाळच्या सत्रामध्ये. नक्कीच ओम कोटेश्वर बोस संघाला परास्त केलं होतं ते म्हणजे श्री गणेश टीम माडकेवली आणि इथून मात्र पुढे सरकला.
एका ओव्हरमध्ये जर बघा इथून मात्र फलंदाज सुवर्ण संधी असेल. एका ओव्हरमध्ये जर 3 षटकार ठोकले तर रोख रक्कम 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल मनोजी शाह साहेबांकडनं. नक्कीच सुवर्ण संधी आणि त्या सुवर्ण संधीचा तुम्ही लाभ घ्या. एका ओव्हरमध्ये एका फलंदाजाने जर 3 षटकार ठोकले तर त्यासाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज. सातत्याने आम्ही इथून मात्र षटकार हॅट्रिकसाठी पारितोषिक पाहतो, परंतु एक वेगळी संकल्पना साहेबांच्या माध्यमातून मनोजी शाह साहेब इथून मात्र 3 चेंडूवरती नक्कीच एका ओव्हरमध्ये 3 षटकार ठोकले तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सुवर्ण संधी. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देवी या चेडूला आज या शिरगाव गावात रंगतो भव्य क्रिकेटचा सोहळा. नक्कीच शिरगावकरांसाठी क्रिकेटची स्पर्धा असून आपण पाहू शकता एक सण म्हणून आपण पाहू शकता या स्पर्धेकडे. वरता तयार बिल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल इथून मात्र इनफिल्डच्या बरोबर उडवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु कुमार नबरेला इथून मात्र परतावा लागेल. 0चा चष्मा घालून एवढेच मैदानाच्या बाहेर पडत असताना 0 वरती बाद झाले फलंदाज कुमार नवले. बॅक टू द पॅव्हिलियन. कॅप्टनची भूमिका मात्र बजावू शकला नाहीये, कारण सातत्याने मागच्या मॅच मध्ये विचार केला तर शेवटचा स्ट्रोक देखील विजय स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका त्यांनी बजावली होती, परंतु आता मात्र थोडेसे नाराज असते स्वतःच्या कामगिरीवरती आणि यावेळेस परतत असताना गोल्डन विकेट मात्र कॅरी केली आहे. गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहू शकतो यावेळेस सोनूला. नक्कीच मलंगड विभागातून सातत्याने सोनू नाव म्हटलं की आमच्या समालोचक आमचे सोनू बागर यांची आम्हाला आठवण होत्या. जाऊया मॅचच्या दिशेने गोलंदाज सोनूला पाहू शकता. पहिल्या बॉलवरती त्यांनी मात्र विकेट संपादित केली आहे. आता मात्र बंडाऊनच्या भूमिकेवरती नाईट नंबर 3 वरती देवेंद्र मिनविने. गोलंदाज तयार. यावेळेस डिस्कोप करण्याचा प्रयत्न होता, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली घेऊन बॉल निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. आता मात्र पूर्णपणे शांत ठेवण्याचं काम केलं गेलं सोनूच्या माध्यमातून, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून आपण पाहू शकता पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पूर्णपणे जबाबदारी दिली आहे संघनायक आकाश नेते म्हणजे सोनूच्या खांद्यावरती आणि तो जबाबदारी तो स्वीकारत असताना गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु चेंडू जाऊन शरीरावरती आदळला आणि अंपायर सिग्नल लेग बायज. नक्कीच सांघिक कोट्यामध्ये इथून मात्र एकदा जोडणी झाली आणि संघाचं अकाउंट ओपन होतं. इथून आपण पाहू शकता एका धावेच्या मदतीनं 3 चेंडू इथून मात्र थांबावं लागलं अकाउंट ओपन करण्यासाठी. ते म्हणजे श्री गणेश मॅनेजमेंट टीमच्या फलंदाजाला नक्कीच स्लो बट स्टडी हे समीकरण पाहायला मिळतं. संत वाहते इंद्रायणी असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच एका ओव्हरमध्ये जर 3 षटकार ठोकले तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल मनोजी शाह साहेबांच्या माध्यमातून. आणि दरम्यान पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळेस पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता, ज्या प्रकारे इथं मात्र कुमार नवले बाद झाला होता त्याच प्रकारे ऍक्शन रिप्ले मध्ये होत असताना पंकज बोरेला देखील परतायला लागेल मैदानातून बाहेर. अजून एक लागणारा मोठा धक्का. 1 मोर विकेट डाऊन. पंकज बोले बॅक टू द पॅव्हिलियन. असलेलं प्रेम नक्कीच बरेचसे पारितोषिक त्यांनी पटकावले आणि इथून आपण पाहू शकता पुन्हा एकदा यावेळेस दहिवली प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या 26 तारखेला. जाऊया मॅचच्या दिशेने तुम्हाला सलग 2 धक्के लागलेत फलंदाजी करत असताना टीम श्री गणेश माडकेबलीला. एकच धाव आपण पाहू शकता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पुन्हा एकदा एवढे क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांना बैठून बॉल मागे आला. दरम्यान एक चिके सिंगल. एका धावेवरती तुम्हाला समाधान मानावं लागेल. पूर्णपणे इथून विचार केला तर बॅकफुटवरती संघ पाहायला मिळतो, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये रन येणं इथून मात्र जरुरी असतात, परंतु फक्त आणि फक्त यावेळेस 2च धावा स्कोर कार्डवरती. हेमंत पवारला आपण पाहू शकता यावेळेस आमच्या सोबत ते जॉईंट आहेत. त्याच्या सोनेरी अक्षरामध्ये तुम्हाला स्कोरबोर्ड सजवलं जातं.
गोलंदाज पुन्हा एकदा सोनूला आपण पाहू शकतो यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट यावेळेस स्टेप ओढून घालण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तयार होत्या. ज्या खेळाडूने इथून मात्र 2 वेळा झेल टिपला आता मात्र पुन्हा एकदा चांगली क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून होत्या आणि इथून मात्र 3 धाबा स्कोर वरती पाहायला मिळतात. महत्वाच्या मॅच मध्ये इथून विचार केला तर पूर्णपणे बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतो. 2च धाबा इथून मात्र 3 धाबा एकवडल्या. फलंदाजी करत असताना श्री गणेश मॅरेकरी टीमच्या माध्यमातून 2 धक्के इथून मात्र लागले आणि यावेळेस षटक क्रमांक पहिला संपुष्टात. ₹1000 कॅश प्राइज असेल मनोज शहा साहेबांच्या माध्यमातून. आणि षटकारासाठी आम्ही सांगितलं नक्कीच एका ओव्हरमध्ये 3 षटकार ठोकले तर त्याला देखील ₹3000 कॅश प्राइज असेल. नक्कीच साहेबांचा मनाचा मोठेपणा आपण पाहू शकतो कारण सातत्याने साहेबांचं इथून मात्र आगमन होतं आणि दुपारच्या सत्रामध्ये त्यांचा एटीएम ऑन झाला. मग तो संघ कोणताही असो श्री गणेश माडकवली असो की जय गोलोबा क्रिकेट संघ जांभिवली असो यावेळेस ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो बिंदास शिशवेर आपण पाहू शकतो बॉलिंग ट्रॅक वरती जो सज्ज झाला. यस गोलंदाज तयार. पहिलाच बॉल ऑन साइडला भिटकावून दिला यावेळेस देवेंद्र मिनमिनीच्या बॅट मधून यावेळेस बॉल जाईल बाउंड्री यांच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. 7 धाबा षटकार. तर 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले तर ₹3000 कॅश प्राइज असेल. 5 चेंडूमध्ये अजून 2 षटकार ठोकले तर देवेंद्र बेंडमेरेला इथून मात्र ₹3000 कॅश प्राइज मिळू शकतो. म्हणून जी शहा साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. सातत्याने इथून विचार केला तर असं म्हटलं जातं किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं. पाण्याचे मोल कळण्याकरिता इथं मात्र दुष्काळात फिरावं लागतं आणि नात्यांचा अर्थ समजण्याकरता नेहमी आपल्या माणसाच्या संवादात फिरावं लागतं आणि आपला माणूस यावेळेस मनोज शहाला आपण पाहू शकतो आमच्या व्यासपीठावरती. अजून एक चांगला प्रकार पाहायला मिळतो. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डीपमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तयार होते. यावेळेस क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉल अडवल्या दरम्यान 2 धाबा रोखू शकत नाही आहेत. पहिल्या बॉल होते मात्र षटकार ठोकत असताना गोलंदाज बिंदास शिशवेचं स्वागत केल्याने आता मात्र 2 धाबा एकवडला गेला. नक्कीच ज्यावेळेस संघ अडचणीत सापडला होता त्यावेळेस नेट नंबर 3 वरती फलंदाज दाखल झाला होता देवेंद्र मिनमिने आणि सलामी जोडी मैदानाच्या बाहेर परतली पंकज बोले आणि कुमार नवले. त्यानंतर संघाचा डाव सावरला गेलाय यावेळेस देवेंद्रच्या माध्यमातून. फोटो स्वतः मेजवानीवरती स्वीकारता आले नाही आहे यावेळेस अंपायर सिग्नल नो बॉल आणि इथून मात्र एकदा जोडली गेली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न डायरेक्ट हिटची संधी होती. संधीचं सोनं झालं नाहीये दरम्यान 2 धाबा एकवटल्या गेल्या आणि 2 धाब्याच्या साथीने इथून मात्र आपण पाहू शकता 1+2 अशा 3 धाबा मिळतील. नक्कीच हाईट फॅक्टर चेक केला गेला पंचाच्या माध्यमातून आणि स्कोर लेग अंपायरच्या माध्यमातून इथून मात्र नो बॉलची ही घोषणा आपल्याला ऐकायला मिळाली आणि 3 धावामध्ये या बॉलवर 3 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस आपण पाहू शकता 14 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्हाला संघ चाचपडत होता पूर्णपणे आपण पाहू शकता 3 धावा फक्त खर्च केला ते म्हणजे गोलंदाज सोनूने पूर्णपणे बॅकफुट होता श्री गणेश माडकोली संघ. परंतु या ओव्हरमध्ये विचार केला तर बिंदासच्या अगेन्स्ट 11 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्या. हा ट्रॅकर होता परंतु यावेळेस नक्कीच इथून विचार केला तर स्विंग अँड मिस कारण पूर्णपणे इथून मात्र संधी होती ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याची कारण फ्रीचा झेंडू होता. परंतु फलंदाज देवेंद्रला आपण पाहू शकतो यावेळेस डॉट बॉलची होती समाप्ती आणि त्याच्या माध्यमातून इथून मात्र आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ राहिला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. यावेळेस अजून एक चांगला प्रकार पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर उडवला होता परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक हाताचा पिसारा पुरवत असताना टिपला जेल आणि संपला फलंदाज देवेंद्र मिनमिनेचा खेळ. लागणारा मोठा धक्का बिग विकेट बिग लॉस. आपण पाहू शकता निलेश मराडेला आणि त्यांनी जर 3 चेंडूवरती 3 षटकार जर ठोकले तर मनोज शहा साहेबांकडनं 3000 भेटणारच आहेत. परंतु सागर इरमाळी नक्कीच सागर इरमाळींचा असणार प्रेम निलेश मराडेवरती ₹1000 कॅश प्राइज असेल निलेश मराडेला. नक्कीच सातत्याने इथून मात्र
ज्यावेळेस निलेश मराठे मैदानात दाखल होता त्यावेळेस नक्कीच मनाचा मोठेपणा सागर इरमाळी दाखवत असताना गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल बिंदास शिशवेला आपण पाहू शकता. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात एकदा जोडली जाईल आणि एका धाब्याच्या साथीनं टीमची पुढे सरकत असताना 15 या आकड्यावरती या षटकाचा विचार केला तर 12 धाबा अद्याप खर्च केल्यात गोलंदाज बिंदास शिसवेनं. यावेळी देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु फटका फसलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस येतील परंतु त्यांच्या हाताला ब्रश करून बॉल घरंगळत राहिलाय आणि दरम्यान 2 धाबा इकडल्या जातील आणि 2 धाब्याच्या साथीनं टीमची डोळे पुन्हा एकदा पुढे सरकत असताना आपण पाहू शकता 17 या आकड्यावरती. तर षटक क्रमांक ज्यावेळेस तिसरे चालू होईल त्यावेळेस जर कोणत्याही फलंदाजाने पूर्ण ओव्हरमध्ये 3 षटकार ठोकले तर मनोजी शाह साहेबांच्या माध्यमातून 8,000 रुपयाचं कॅश प्राइज. नक्कीच इथून मात्र सुवर्ण संधी आणि त्या सुवर्ण संधीचा तुम्ही लाभ घ्या. मनोजी शाह साहेब आपण पाहू शकता मनाच्या मोठ्यापणाने यावेळी ऑन साईडला शेपडवून खेळलेत. घराकडे बॉल चाललाय. गॅप खूपच मोठा आहे. मोठी दरी होती आणि त्या दरीला भेटून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा चौकार. जर 2 चौकार ठोकले निलेश मराठे तर सागर इरमाळीकडनं 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नक्कीच क्रिकेट तुमच्या अंगात नसून तुमच्या रक्तात असलं पाहिजे आणि तुमची सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची ताकद आपल्याला ठेवावीच लागते आणि यावेळेस आपण पाहू शकता नक्कीच आमचे मनोज शाह सर क्रिकेट त्यांच्या अंगात नसून पूर्ण रक्तात भरलेले आणि इथून आता जी ओव्हर स्टार्ट होईल त्या ओव्हरमध्ये जर कोणत्याही फलंदाजाने 3 षटकार ठोकले तर तब्बल 8,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पाहू शकता स्कोरबोर्ड वरती 21 धाबा अद्याप विचार केला तर 18 धाबा खर्च केला त्या म्हणजे बिंदास शिशपेनं इथून विचार केला तर पहिल्या ओव्हरचा सोनूने फक्त 3 धाबा खर्च केला होता परंतु 18 धाबा इथून मात्र बिंदासने खर्च केला आणि आता मात्र त्यांचेच बंधू राज यावेळेस कोणत्याची मार्क वरती आपण पाहू शकतो आणि आता मात्र जर 3 षटकार ठोकले पूर्ण ओव्हर मध्ये तर 10,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. एकदा जोरदार टाळ्या वाजवून द्या मनोज शाह साहेबांसाठी ज्यांच्या माध्यमातून सातत्याने कॅश प्राइज वाढलं जात आहे. तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात होईल 3 षटकारांसाठी इथून मात्र 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. पहिला बॉल इथून मात्र घराकडे चालला डीप मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक होते तिथे मात्र बिंदास शिशपे डायरेक्ट हिटची संधी होती आणि संधीचं सोनं झालं नाहीये. दरम्यान एक जाईल आणि एका धाब्याच्या साथीनं टीमची टोटल पुढे सरकत असताना 22 धाबा. 1 चौकार निलेश मराठेने ठोकला आणि 2 चौकार जर अजून ठोकले तर सागर इरमाळीकडनं 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. हे देखील विसरून चालणार नाहीये. त्यांच्या हाताला ब्रश करून बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहर. फील्डर के मस्तक से दस्तक देते हुए गेंद बाउंड्री लाइन से बाहर. लंबा छक्का. गेंदबाज को मिला धक्का. हुआ हक्का बक्का. यस मोक्याचे निर्णय इथून मात्र चांगली फलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवर त्यांनी षटकार ठोकला. आता मात्र नक्कीच आशिषची किरण जागी झाली असेल कारण अजून 2 चेंडूवरती 2 षटकार जर ठोकले तर तब्बल 10,000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. मनोज शाह साहेबांच्या माध्यमातून सातत्याने साहेबांच्या माध्यमातून इथे मात्र कॅश प्राइज लाभलं जात आहे कारण नेहमीच असं म्हटलं जातं मनाचा मोठेपणा माणसाकडे असावा कारण हे क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम आहे. नक्कीच आमचे दिनेशजी भोसले साहेब त्यांच्या प्रेमापोटी इथून मात्र ते उपस्थित झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल
अजून 2 षटकार ठोकले तर सागर इरमलीकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील विसरून चालणार नाहीये. यामुळे तिकडे अजून एक फटका चांगला पाहायला मिळतोय. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. वाघाने फोडली डरकाली. वाघ ज्यावेळेस 2 पावले मागे येतो त्यावेळेस तो घाबरलेला नसतो. त्याची पूर्णपणे उंच भरारी घेण्याची तयारी झालेली असते आणि यामुळे सलग दुसरा षटकार ठोकला निलेश मराठेनं. आता मात्र तिसरा षटकार ठोकेल का? आणि जर तिसरा षटकार ठोकला तर रोख रक्कम इथून मात्र 10,000 रुपये मनोज शाह साहेबांच्या माध्यमातून आणि 1,000 रुपये सागर इरमली साहेबांच्या माध्यमातून हे देखील विसरून चालणार नाहीये. सकार तुम्हाला 2 पर्याय निवडून जाते. झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून त्या स्वप्नांचा पाठलाग करा. आता मात्र संघर्ष करावा लागेल यावेळेस क्षेत्ररक्षण करत असताना जयगौलोबा जांभेरे टीमला. कारण सातत्याने असं म्हटलं जातं जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष के यहाँ पे कोई महान नहीं होता. अरे जब तक न पडे चीने हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इथून नक्कीच संघर्ष आता मात्र करावा लागेल. फिल्डिंग करत असताना जयगौलोबा टीमला 1 षटकार ठोकायचे. बॅट्समन निलेश मराठेला षटकार ठोकेल का? यावेळेस तिसरा षटकार बॅट्समन निलेशच्या बॅट बोलून आणि 10,000 रुपयाचा कॅश प्राइजचा मानकरी नक्कीच जल्लोष पाहू शकता यावेळेस आमचे मनोज शाह साहेबांचा. कारण 3 षटकार यावेळेस पुरंता निलेश मराठेने ठोकला आणि नेहमीच असं म्हटलं जाते जिंदगी में कभी भी किसी को बेकार मत समझना दोस्तों, क्योंकि बंद पड़ी घड़ी भी दिन में 2 बार सही समय बताती है. आणि इथून सागर इरमली साहेबांच्या माध्यमातून देखील 1,000 रुपयाचा कॅश प्राइज हे देखील विसरून जाणार नाहीये. 11,000 रुपयाचा कॅश प्राइज यावेळेस निलेश मराठेसाठी सलगचे 3 षटकार त्यांनी ठोकलेत आणि यावेळेस 11,000 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच दिलं जाईल. यावेळेस मोक्याच्या शिन्नक क्षणी ज्यावेळेस मात्र संघ अडचणीत सापडला होता त्यावेळेस टॉप गेअरवरती फलंदाजी करत असताना बॅट्समन निलेश मराठे एकदा जोडला टाळा होऊन जाऊ द्या. परंतु दोन्ही फलंदाज एकाच एंडवरती अपघात तर होणारच. नक्कीच इथून मात्र संधी होती अमरीश मराठेला आणि इथून मात्र पुन्हा एकदा बाल बचावले. कारण स्ट्राईक सोडायला तयार नाहीये निलेश मराठे. का त्यांना स्ट्राईक सोडावी? कारण 3 चेंडूवरती त्यांनी देखील 3 षटकार ठोकले. उमेशजी भोसले साहेब नक्कीच यांचं देखील शुभागमन आमच्या व्यासपीठावरती. नक्कीच 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकलेत निलेश मराठे साहेबांच्या माहितीसाठी. आणि संघनायक आकाशला पाहू शकता. कष्ट उंबरठ्याचा दिवा आहे आणि त्याने वर्तमान आणि भविष्य तुम्हा आम्हाला वेळ लावले तो खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या खेळाने तुम्हा आम्हाला ओळख निर्माण करून दिली तो खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या खेळाने मनोज शाह सर तुमच्यासारखा मित्र परिवार आम्हाला निवडून दिला तो खेळ क्रिकेट. सातत्याने इथून विचार केला तर साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज लावण्यात येत होतं आणि इथून त्या कॅश प्राइजचा मानकरी देखील ठरला तो म्हणजे बॅट्समन निलेश मराठे. यावेळेस फलंदाज बाद झाला आणि न्यू बॅट्समन मध्ये दाखल होतोय. आपण पाहू शकता यावेळेस रोहित मिनमिनीला अंडर 19 चा खेळाडू यावेळेस नॉट स्टॅकिंग वरती आपण पाहू शकता. स्टॅकिंग एंडवरती फलंदाज निलेश मराठे. ऑन साइडला अजून एक फटका चांगला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉल करतोय सीमारेषेची सफर मनगिरी टॅक्सीचा वापर. चेंडू करतोय हवेई सफर. यामध्ये 6 धावा षटकार. सात चेंडूमध्ये 30 धावांची बहारदार इनिंग साकारली आहे. निलेश मराठेने एकदा जोरदार टाळा होऊन जाऊन यावेळेस अंपायर सिग्नल नो बॉल आणि यावेळेस चेंडू जातोय. यावेळेस आपण पाहू शकता नक्कीच लॉंग स्टॉप एंडला अंपायर सिग्नल 4 रन. यावेळेस नशिबाचा पंजा नक्कीच आम आदमी का हात पंजा के साथ. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय अतिच कर्ज बाजारी आणि त्यात उष्ण शेजारी. यामध्ये 5 धावा नशिबाचा पंजा. परंतु बिंदास शिचपे इथं मात्र चेंडूला गॅदर करतात. टीमची टोटल एवढेच पुढे सरकत असताना
गुरुदास यावेळेस तयार पुन्हा एकदा आपण पाहू शकता. डॉट बॉलची इथे समाप्ती. आणि इथून विचार केला तर अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. निलेश मराठे आपण लगेचच व्यासपीठावरती यायचं, कारण 10,000 रुपयाचं कॅश प्राईज जे लावलं होतं मनोज शाह साहेबांच्या माध्यमातून ते तुम्हाला इथून मात्र देण्यात येईल. आणि 1,000 रुपयाचं कॅश प्राईज सागर इरमाली यांच्याकडनं देखील तुम्हाला देण्यात येईल. नक्कीच मनोज शाह साहेबांना इथून मात्र काही कारणास्तव जावं लागतंय. नक्कीच त्यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं कॅश प्राईज होतं निलेश मराठेसाठी, आणि ते कॅश प्राईज इथून मात्र देण्यात येईल. केस होते की डिफेंड होतील हे तुम्हाला ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो. आमचे जवळचे मित्र, आमचे साथी समालोचक, आमचे आदर्शस्तंभ आमचे महेशजी धुळे सर. धन्यवाद.
नवले आपण पाहिलं तर यंगस्टर जे संघ नायक आहेत ज्याने वेगळी रणनीती आखली आहे ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं सुरुवातीला माणकिवलीचा कालावधी आपण जर विचार केला संघाचा निलेश मराठे स्वतः संघ नायक होते आणि स्वतः लीड करत होते तो संघ तेव्हा निलेश मराठे आपण पहिल्या षटकामध्ये पाहत होतो यावेळेस पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय फलंदाज बिनधास्त शिसवेला परतावा लागेल आणि पहिली सफलता अर्जित होत असताना आपण पाहतोय पहिला गडी गारद तर चर्चा करत होतो श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली टीमची 63 धावा त्याने 62 धावा त्याने नोंदवल्या आणि 63 धावांचं आव्हान असताना बिनधास्त शिसवेचा कदाचित आपण पाहतो मानसिक असंतुलन बिघडलं असेल आणि कदाचित तो फलंदाज या ठिकाणी बाद झाला बिग विकेट बिग लॉस तुम्हाला भरपूर चांगले पाहायला मिळेल यावेळेस पुन्हा एकदा एकत्रित आले आणि कदाचित चेंडू अगदी नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होत असताना भरपूर दूर वरती राहिला चेंडू पडला आणि धरणीला दान होत असताना एक धाव इथे एकवटली गेली आहे चांगलं सत्र आणि या चांगल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पावपेचं षटक जे कुमार नवलेला आपण पाहतो ज्याने मात्र एक वेगळी स्ट्रॅटर्जी आखली आहे संघ नायक म्हणून ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली माणकिवली गावाने आणि देवेंद्र मेनमिनेला पहिल्या मॅन्डेटरी पावपेच्या षटकामध्ये पाचारण केलं जात आहे हे एक वेगळी स्ट्रॅटर्जी आपण पाहतोय यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते देवेंद्र मेनमिनेला तुम्ही पाहू शकाल भरपूर चांगला खेळ भरपूर चांगला पोटेन्शियल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं ठासून गुणवत्ता भरलेले गोलंदाज आहेत सुरुवातीला 62 धावा जेव्हा संघ अडचणीत होता निलेश मराठेने भरपूर चांगला खेळ दाखवला सलग लागोपाठचे 3 षटकार या मैदानामध्ये राहुल जर विचार केला ना तर भरपूर रेकॉर्ड बनवले गेलेत आणि ते रेकॉर्ड सातत्याने तुटताना देखील आम्ही पाहिलेत कारण रेकॉर्ड कशासाठी बनवले जातात रेकॉर्ड हे तुटण्यासाठीच बनवले जातात परंतु सकाळच्या सत्रामध्ये सुदर्शन जाधवने तब्बल 5 षटकार लगावले त्यानंतर आपण पाहिलं तर निलेश मराठेचं कौतुक करावं तितके कामे फलंदाज या ठिकाणी बाद होतात अजून एक धक्का लागत असताना थॉमस अंकलला विनंती करा आपण थोडस एन्जॉय कमी करा जेणेकरून जीवाची पर्वा तुम्ही देखील बाळगा कारण क्रिकेटमध्ये भरपूर ऍक्सिडेंट आम्ही पाहिलेत कित्येक अपघात पाहिलेत तर आपण असं काही कृत्य करू नका जेणेकरून आयोजकांना ते महागात पडेल दाबसकाणी होते क्षेत्ररक्षक रोहितला तुम्ही पाहतात आणि कदाचित झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाला परंतु 2 धावा एक धाव तिथे एकवटली गेली आणि एका धावेच्या मदतीनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं सीमारेषी लगत पेट्रोलिंग करत असताना अगदी आपण पाहिलं तर 2 खेळाडू प्रथमेशने मागच्या बॉलवरती जबरदस्त चेंडू अडवला जणू काही षटकार होता परंतु त्या षटकाराला रोखलं गेलं आणि यावेळेस आपण पाहतो रोहितला लाईन चांगली पाहायला मिळते यावेळेस आपण पाहतोय अगदी चेंडू बॅटला स्पर्श झालाय की नाही अगदी जर पंचाच्या कानावरती स्वेट साऊंड आला असेल तर कदाचित तुम्हाला विकेट पाहायला मिळेल भरपूर लाऊड अपील आपण पाहिली उत्साह जास्त आपल्याला पाहायला मिळाला परंतु आत्मविश्वास जास्त आहे की कमी हे देखील तपासणं फार गरजेचं आहे आणि ते करत असताना परागजी सरमळकर सर आणि त्यांच्या समवेत अजिजी निकम 2 ऑफिशियल आपण पाहतो आणि एक चांगला डिसिजन तुम्हाला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल कदाचित आपण पाहू यावेळेस बघा ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन असेल तो मात्र दोन्ही संघाला मान्य करावा लागेल अशी सूचना आयोजकांच्या वतीने येतात आणि 2 पंचांच्या माध्यमातून एक चांगला डिसिजन येईल कटाक्ष तर टाकलं गेलंय परंतु आपण पाहिलं तर धाबा फलकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा आहेत संघ अडचणीत असेल तो जांभेली संघ आणि जांभेली संघासाठी देखील ही विकेट फार महत्वाची असेल कदाचित आपण पाहू शकाल निलेश मराठे आणि काही खेळाडू यष्टीरक्षकाच्या भूमीत कुमार नवलीला तुम्ही पाहिलं त्यानंतर पंकज नवलीला तुम्ही पाहू शकाल भरपूर स्ट्रॉंग अपील होती आणि एक चांगला डिसिजन पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळेल
अंपायर डिसिजन, इट इज अ लास्ट डिसिजन. आणि फलंदाज या ठिकाणी बाद असेल एस इट इज आउट. जर फलंदाज बाद असेल तर आपण मैदान सोडायचं. अंपायर डिसिजन, इट इज अ लास्ट डिसिजन. कारण हे सातत्याने चित्र तुम्ही कालच्या दिवसामधून पाहतात. पंचांवरती पूर्णपणे दबाव टाकण्याचा प्रयत्न देखील केला जातो, परंतु अगदी मी तर म्हणेन आयोजन कमिटीच्या वतीनं सातत्याने आपण पाहिलं तर भरपूर चांगले डिसिजन देण्यात आले. कदाचित पंचांना हेच ठाऊक असतं की नो कॉन्ट्रोवर्सी. पंच कोणत्याही संघाच्या बाजूने नसतात. पंचांना त्यांचं काम करायचं असतं आणि पंच हे करत असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चांगले डिसिजन देणं हे काम त्यांना करावं लागतं आणि त्या कामाच्या आधारे देखील आपण पाहतो सातत्याने चांगल्या चांगल्या स्पर्धांमध्ये त्यांना देखील बोलवण्यात यश येत आहे. सातत्याने आपण पाहिलं तर अजित निकम सर, परागजी सरमळकर, अगदी MCA 5 पंच तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांच्या माध्यमातून येणारा अतिशय चांगला डिसिजन एस इट इज आउट. जेव्हा चर्चा होते ना तेव्हा एक चांगली गोष्ट त्यामधून निघत असते. सातत्याने चर्चा झाली असते आणि यावेळेस आपण पाहतोय फटका दर्जेदार होता, धावा सुद्धा दर्जेदार. यावेळेस ऑन साईडला फटका जबरदस्त, खडे खडे स्टोक आणि स्वागत केले पंकज बोले, कुमार नवले बाद झाला, परंतु निलेश मराडेने मिडल ऑर्डर मध्ये संघाचा डाव सावरला. परंतु तसं चित्र काही पाहायला मिळेल का? कारण द्वितीय सत्रामध्ये आपण पाहिला बिंदास शिसवे आणि तुषार बाद झाल्यानंतर आता मात्र संघाचा डाव सावरत असताना संदेशला तुम्ही पाहतायत. 12 चेंडू 46 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 40 धावा. यावेळेस हेलिकॉप्टर गोपनीयसारखी बॅट फिरवली अलॉंग द कार्पेट. देवेंद्र बेरमेने चेंडू खाली येत आहेत आणि उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. षटकाराने अशा पल्लवित केल्यात. जर अजून या षटकामध्ये आपण जर विचार केला तर मोठे फटके आले जांभेली संघासाठी, तर कदाचित या मॅच मध्ये शेवटच्या अंतिम षटकापर्यंत मॅच मध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळेल. पंकज बोलेवरती आक्रमण केलं, स्वागत तर केले, परंतु 2 चेंडूमध्ये 8 धावा त्याने खर्च केल्यात. हे देखील विसरून चालणार नाहीये. संदेशच्या अगेन्स्ट आपण पाहतो. संदेश सातत्याने चांगला खेळ करतो. 3ऱ्या क्रमांकावरती मला जांभेली गावाने आणि जांभेली संघाने मला का पाठवलंय याचं उत्तर देत असताना आपण पाहतोय. गोलंदाज पंकज तयार. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग झालाय, परंतु चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक येतात, चेंडू खाली, फलंदाज होईल बाद. रोहितने टिपलाय सेल आणि पाहायला मिळतं डिपेक्सचा कव्हरला क्षेत्ररक्षक होते. त्या ठिकाणी थोडेसे फंबल्स आले, परंतु यावेळेस घडलं काय, एकाच करत असताना संघ थोडासा धारातीर्थी पडला. आदरणीय विजयजी सावंत साहेब आणि बाळा सावंत आणि संपूर्ण पाठीराखे कदाचित निराश असतील, कारण बिंदास शिसवेला चांगली हवी तशी खेळ करायची होती. मन मोकळेपणाने 4 षटकांमध्ये तुम्हाला फलंदाजी करायची होती. तुषारला देखील ते करायचं होतं, परंतु 2 खेळाडू बाद झाल्यानंतर पूर्णपणे संघ गारच झाला. म्हटलं जाताना दुःखाचा डोंगर पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ पाहायला मिळाली. 4 रन्स मिळत आहेत 4. प्रथम पारितोषिक रोख रक्कम ₹50,000 व आकर्षक